कौल महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। संपादक राकेश कदम, मी पत्रकार सतीश आदवडे यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिन निमित्त वाकोला पोलीस स्टेशनला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तिथे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते बघणार आहात। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हा प्रोग्राम ठेवलेला आहे। इथे आलेले सर्व महिला, आमचे पोलीस स्टेशनचे सर्व महिला कर्मचारी, आमचे पोलीस स्टेशन सर्व अधिकारी, सर्वांना जागतिक महिला दिवसाचे खूप खूप शुभेच्छा। महिला, आमच्या पोलीस अंमलदार आणि अधिकारी महिला, आपणा सर्वांना महिला दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आपणा सर्वांना माहिती आहे 8 मार्चच्या दिवशी आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेतो। महिलांसाठी जे वर्षभर आपण अवेअरनेसचे प्रोग्राम घेतो की महिलांच्या ज्या समस्या पोलीस स्टेशनच्या स्तरावर सोडवल्या जातात, त्यामध्ये बालक असतील, महिला असतील, ज्या पीडित आहेत, ज्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या शिकार झालेल्या असतात, किंवा ज्या सामाजिक ठिकाणी, शाळा कॉलेजेस या ठिकाणी महिलांना ज्या दैनंदिन समस्या भेडसावतात, त्या सर्व समस्या पोलीस आपल्या कायदेशीर मार्गाने तर सोडवतातच, तर त्या सोडवण्यासाठी आपल्या सर्व या महिलांचा मोठा वाटा आणि सहभाग असतो। आणि त्यांच्यामुळेच आम्ही या सर्व महिलांसाठी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो। आज काही महिलांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला कुठलाही प्रकारचा भीती न बाळगता प्रत्येक महिला येऊन त्यांची समस्या मांडू शकते। हे केवळ तुम्ही वर्षभर केलेल्या प्रयत्नातून झालेलं आहे। आमच्याविषयी विश्वास या महिलांमध्ये जागृत करण्याचं काम ह्या महिला दक्षता समितीच्या आणि ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांनी केलेलं आहे। मी पोलीस स्टेशनतर्फे आपलं खूप खूप आभार मानतो। आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले उपायुक्त सर श्री कलवाने सरांना मी विनंती करतो की आपण या महिला दिनानिमित्त आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावे। हा प्रोग्राम ठेवलेला आहे। इथे आलेले सर्व महिला, आमचे पोलीस स्टेशनचे सर्व महिला कर्मचारी, आमचे पोलीस स्टेशन सर्व अधिकारी, सर्वांना जागतिक महिला दिवसाचे खूप खूप शुभेच्छा आम्ही बोलवतो। आणि त्यांची काय तक्रार त्यांनी केली होती, त्याचं काय निराकरण झाला, ते कुठपर्यंत आले, त्याचे काय फीडबॅक आहे, किंवा तुमच्याकडून ऐकून घेणे की तुमचे समाधान झालं आहे की नाही। तर ह्या सर्व प्रकारचे प्रयत्न आम्ही करत असतो, कारण आम्हाला माहिती आहे आज इथे जमलेले सर्व महिलांनी तुमचे विचार पण मांडले। जेव्हा एखादा समाजमध्ये महिलांची प्रगती असते, त्यांची साक्षरता असते आणि त्यांच्या सशक्तीकरण असते, तेव्हाच तो समाज पुढे जातो। आपण कुठल्याही देशाची जेव्हा चर्चा होते किंवा कोणत्या समाज किती पुढे गेलेला आहे त्याचे जेव्हा आकलन होतो, तर त्याच्यामध्ये महिलांची लिटरेसी रेट किंवा त्यांची किती प्रगती झालेली आहे तोच त्याचा मापदंड असतो। त्याच्यामुळे गव्हर्नमेंटची जे स्कीम्स येतात त्याच्यामध्ये पण आता नवीन चेंजेस झालेले आहे आणि डायरेक्ट महिलांच्या अकाउंटमध्ये ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वगैरे अशा प्रकारची गोष्टी असते। कारण महिलांचे जे योगदान आहे फॅमिलीमध्ये आणि त्यांची जी प्लॅनिंग असते, फायनान्शियल प्लॅनिंग असते, आणि ते जे काळजी घेतात पूर्ण परिवाराची, त्याच्याबाबत सर्वांना माहिती आहे। हाऊसवाईफ म्हणून जे योगदान असतं महिलांचं परिवारमध्ये, तो ऑन रेकॉर्ड किंवा आपण त्याच्या खरं आकलन करू शकत नाही, परंतु तो खूप मोठा एक योगदान असतो। आणि जागतिक महिला दिवसाच्या निमित्त काढून मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवादही करतो की तुमच्यामुळे आपल्या समाजामध्ये जे काही प्रगती होत आहे त्याच्यामध्ये तुमचा सर्वात मोठा वाटा आहे। आणि तुम्हाला एकदा परत मी असं आश्वासन देतो की कुठलीही महिलांसंबंधित किंवा बालकांसंबंधित तक्रार जर पोलीस स्टेशनमध्ये आली तर तो आमची टॉप प्रायोरिटी असते। आणि इथे एक अगदी बरोबर एक आपले मेंबरने सांगितलं की जर तुमची तक्रार कोणी ऐकत नसेल तर तुमच्या पुढच्या लेवलवर तुम्ही जाऊ शकता, हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात, 100 नंबरवर कॉल करू शकतात। त्याचा पण रेस्पॉन्स टाईम आम्ही मेजर करतोय आणि तो 5 मिनिटापेक्षा कमी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। जर तुम्ही 100 नंबरवर कॉल केला तर तुम्हाला मदत 5 मिनिटांमध्ये येईल, असं आमचं टार्गेट आहे।
आज साहेब महिला दिवसासाठी काय आपण एक चांगल्या प्रकारे काम केलं पोलीस स्टेशनमध्ये, काय होतं ते? आज जागतिक महिला दिवसच्या निमित्त साधून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार निवारण दिवसचे आयोजन केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त जे महिला पोलीस कर्मचारी जे चांगलं काम करतात आणि ज्यांची परफॉर्मन्स चांगली आहे त्यांच्या आणि जे समाजामध्ये पोलिसांची मदत करतात आणि त्यांच्या सहभागातून पोलिसांनी बरेचसे गुन्हे उघडकीस आणलेले आहे किंवा अवेअरनेस प्रोग्राम्स केलेले आहे किंवा महिलांबद्दल जे होणारे गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी ज्या महिलांची आम्हाला मदत भेटली त्या महिलांचा पण सन्मान केलेला आहे. तसेच जे महिला तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात बोलवण्यात आलेले होते आणि त्यांची जे काही तक्रार होती आणि त्यांनी केलेले ॲप्लिकेशन कंप्लेंट किंवा FIR त्याच्याबद्दल काय प्रोग्रेस आहे ते त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांचं समाधान तिथे केलं गेलं. हे कार्यक्रम प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये झोनमध्ये आयोजित केला होता आणि आम्ही आता इथे प्रत्यक्ष वाकोला पोलीस स्टेशनला येऊन ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांचे पण समस्याचे निराकरण झालं आणि त्यांचे काय मत आहे ते त्यांनी तिथे मांडले आणि अजून पुढे कसा याच्यामध्ये त्यांचे सहभागाने गुन्ह्याला आळा घालता येईल याच्याबाबत चांगला एक डिस्कशन इथे झालं. क्या ले रहे हैं? बाइक ले रहे हैं?